स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी आज भेट घेतलेली आहे. आपल्याबरोबर राजू शेट्टी साहेब आहेत. साहेब, आज तुम्ही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. काय नेमकं नियोजन आहे? मी इंदापूरला ज्या केसेस आहेत त्याच्या संदर्भात आज सुनावणी होती म्हणून आलेलो होतो. दरम्यान मी काल आणि मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानच्या संदर्भामध्ये दौरा करून आलेला होता. शेतकऱ्यांचा आक्रोश मोठा आहे. नुकसान झालेलं आहे. शेती वाहून गेलेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे, विहिरी ढासळलेल्या आहेत. शेतातल्या ठिबक सिंचन संचासहित मोटारी वगैरे वाहून गेलेले आहेत. जनावर मयत झालेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं योग्य पद्धतीने पंचनामे करून जे पीक विम्याचे ट्रिगर शासनानं बदललेले आहेत ते पूर्ववत करणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. या संदर्भातलं एक शिष्टमंडळाचं बरोबर घेऊन निवेदन दिलं आणि कृषी खात्याकडून आमच्या काय अपेक्षा आहे ते आम्ही त्यांना सांगितलं. कृषी मंत्र्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? पंचनामे चालू आहेत असं त्याने सांगितलं आणि पहिल्यांदा पंचनामा करून घेतो. खरं तर धोरणात्मक निर्णय आहे. ट्रिगर बदलणं किंवा पंचनाम्याची रक्कम वाढवून देणं NDRF मधनं, त्या संदर्भामध्ये निश्चितच मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. कर्जमाफीची मागणी जी आहे ती शेतकऱ्याकडून केली जाते. तुम्ही त्याबद्दल काय सांगा? नाही, कर्जमाफीच्या बद्दल आम्ही आग्रही आहोतच. कारण महायुतीनं आश्वासनच दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करणार आहोत आणि तो त्यांनी आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. याबद्दल आम्ही ठामच आहोत. आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे जो शेतकरी ढासळलेला आहे, कोसळलेला आहे, त्याला सावरायचा असेल तर सातबारा कोरा करणं हाच एकमेव पर्याय आहे. नक्कीच. हे होते राजू शेट्टी. त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी जी आहे ते पूर्णपणे माफ झाली पाहिजे असं देखील राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.